आज या ठिकाणी स्वराज्य प्रतिष्ठान मुळशी यांनी आम्हा सर्वांना विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी शिवजयंती दिनी सन्मानित केलं। त्याबद्दल स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन पळसकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचं कार्य समजून त्या पद्धतीने काम करणं खूप गरजेचं आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काम आहे ते काम समाजामध्ये त्यांच्या गळी उतरवणं हे काम हे स्वराज्य प्रतिष्ठान करत आहे। खूप चांगलं काम आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं कार्य चालू ठेवलं। परंतु हे कार्य करत असताना त्यांना अनेक अडथळे आलेले आहेत आणि त्या अडथळे जे आले ते कधी कधी त्यांच्या सोक्यांकडून आले, परकीयांकडून आले। आदिलशाह होता, कुतुबशाह होता, निजामशाह होता, जंजिराचा सिद्धी होता आणि स्वकीय सुद्धा होती। अगदी जीवाभावाची नाटक मंडळी होती, मामा कंपनी होती, नवरे कंपनी होती। परंतु त्यावेळेस छत्रपतीने स्वराज्य उभं करण्यासाठी कधी स्वतःच्या जातीचा विचार केला नाही, नात्यावरचा विचार केला नाही। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचं नेतृत्व त्याला कर्तृत्व दिलं, ज्याचं कर्तृत्व त्याला नेतृत्व दिलं आणि स्वराज्य उभा केलं। आणि खरं मला अभिमान वाटतो की सचिन तू आणि तुझं हे जे सर्व कार्य आहे, तुझे हे सर्व सहकार्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच कार्य तुम्ही करत आहात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नुसतं लढाई समजून आम्हाला उपयोग नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सामाजिक काम सुद्धा तुम्हाला आम्हाला माहिती करून घेतलं पाहिजे। मला सचिनने त्या दिवशी सांगितलं की स्वराज्य प्रतिष्ठान कशा पद्धतीने काम करतंय। तर गावोगावी जाऊन त्या ठिकाणी दरवर्षी त्या गावामध्ये भौतिक सुविधा करण्याचं काम, एखाद्या गावामध्ये मंदिरासाठी काम करणं, मंदिरासाठी काहीतरी काम करायचं, तिथल्या शिक्षणासाठी मुलांसाठी काहीतरी काम करायचं। छत्रपती शिवाजी महाराजांचं सामाजिक काम बघितलं तर त्यांनी त्या काळात सुद्धा गावोपाडी खेडोपाडी जाऊन रस्त्यांची कामं केली, विहिरी खणलेल्या आहेत, शेतकऱ्यांसाठी त्यांनी बैलजोड्या दिल्या, अवजारे दिले, नांगर दिले, गावं बसवण्याची काम केलेले आहेत, सार्वजनिक तलाव त्यांनी बांधलेले आहेत, शेतकरी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत। हे सुद्धा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य काम समाजापुढे आणणं गरजेचं आहे। आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून तुम्ही हे काम करत आहात। खरंच तुम्ही सर्वजण कौतुकास्पद आहात। तुम्हाला पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा। मी जाता जाता एवढंच तुम्हाला सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा होती त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की प्रतिपचंद्र एखाद्या वर्धिष्व ईश्वरदूता शाहू शिवस्या मुद्रा भद्राय राजते। म्हणजे प्रतिपतीच्या चंद्रकोरीप्रमाणे शाहू महाराजांचा पुत्र असणारे शिवरायांचं स्वराज्य कलेकलेने वाढत जावो। सचिन तुझं हे स्वराज्य प्रतिष्ठान सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने कलेकलेने वाढत जावो आणि नुसतं पंचक्रोशी त्याचं काम न राहता उभ्या महाराष्ट्रात त्याचं काम हो, हीच सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विनंती देतो। धन्यवाद। जय हिंद, जय शिवराय। धन्यवाद सर।